तुमची जर मकर रास असेल ना, तर आजचा हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी मंडई. मकर राशीच्या मंडळींनो, पुढील 7 दिवसामध्ये म्हणजेच की 4 जुलै ते 10 जुलै या काळात तुमच्या आयुष्यात अशी एक मोठी घडामोड घडण्याचे संकेत मिळत आहेत, जी तुम्हाला मागचे अनेक महिने आणि त्यातील संघर्ष विसरायला लावू शकतात. पण या आनंदाच्या दारात एक अशी चूक उभी आहे, जर तुमच्याकडून नकळत झाली तर हातात आलेली एक सुवर्ण संधी क्षणात निसटू शकते. जगासमोर नेहमी हसणाऱ्या आणि सगळ्यांची काळजी घेणाऱ्या मकर राशीच्या मंडळींनो, गेले काही दिवसात तुम्ही किती वरवर आनंदी दिसत असतात, तरी रात्री उशीवर डोकं टेकल्यावर मनात एकच प्रश्न फिरत असेल, की मी इतके प्रामाणिक धडपड करतोय किंवा करते, तरी माझ्याच आयुष्यात एवढे अडथळे का येत आहेत? अनेकदा मनात विचार आला असेल, की माझ्या नशिबात कधी निखळ आणि कायमचा आनंद लिहिला आहे की नाही? जर तुमच्या मनाच्या कोपऱ्यात कधी हे प्रश्न आले असतील, तर हा पुढचा 7 दिवसाचा काळ काही विशेष बदल घेऊन येत आहे. विशेष म्हणजे या आठवड्यातील 5व्या दिवशी एखादा फोन, एखादी भेट, एखादा महत्त्वपूर्ण निर्णय किंवा अडकलेल्या कामात अचानक झालेली हालचाल तुम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का देऊ शकते. या दिवसाच्या एका मोठ्या आणि महत्त्वाचा इशारा मी या व्हिडिओच्या शेवटी देणार आहे, जो आधीच समजून घेतला नाही तर कदाचित तयारी झालेली कामे बिघडू शकतात. म्हणूनच आजचा हा भाग किंवा आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत अत्यंत शांत चित्तेने पहा आणि स्वतःशी जोडून घेण्याचा प्रयत्न करा. तुमच्या मनातही सध्या अशीच घालमेल सुरू आहे का? तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये हो माझी पण मकर रास आहे अशी प्रत्येक व्यक्तीने कमेंट केलीच पाहिजे. आणि त्याचबरोबर सबस्क्राईब केलं असेल, कमेंट पण केली असेल, तर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. म्हणजे जेव्हा कधी मी मकर राशीचा व्हिडिओ अपलोड करेल, त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळी, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. गेले काही दिवसात मकर राशीचे अनेक व्यक्तींनी जो मानसिक प्रवास केलाय, तो खरोखरच सोपा नव्हता. किती वेळा स्वतःच्या डोळ्यातले अश्रू जगापासून लपवले असतील, किती वेळा मनात चाललेली अवस्था कोणालाही न सांगता आतल्यात सोसली असेल, याचा कोणताही हिशोब नाही. कधी कधी संपूर्ण गर्दीत राहूनही आपण अगदी एकटे पडलो आहोत अशी भावना मनात दाटून आली असेल. अडकलेले कामे आणि सतत डोक्यात चाललेली आर्थिक विचार यामुळे शांती मंडळी यामुळे रात्रीची शांत झोपही जणू दुरावली आहे. नात्यामध्ये एक प्रकारची अकल्पनीय शांतता जाणवत असेल, जिथे समोरची व्यक्ती आपल्या अगदी जवळ असूनही मनाने खूप दूर गेल्यासारखी वाटते. काही शब्द बोलायचे आहेत, मनातलं खूप काही मोकळं करायचंय, पण ते ओठापर्यंत येऊनही थांबत असतील. जर तुम्ही अशाच एखाद्या मनस्थितीतून जात असाल तर निराश होऊ नका. निसर्ग आणि ग्रहांची बदलती स्थिती नेहमीच काहीतरी सुचवत असते. देव अनेकदा आपल्या इच्छित गोष्टी मिळवून द्यायला थोडा उशीर करतो, पण तोपर्यंत त्या गोष्टी सांभाळण्यासाठी तो माणसाला आतून मजबूतही बनत असतो, हे कधीही विसरू नका. या पुढील 7 दिवसाच्या संभाव्य ग्रहप्रभाव पहिला तर हा काळ मानसिक पातळीवर अधिक परिपक्व बनवणारा ठरेल. आठवड्याच्या सुरुवातीला रागावर आणि बोलण्यावर कमलेची शिस्तता ठेवावी लागेल. कोणत्याही बाबत घाई करणं पूर्णपणे टाळावे लागेल. तर आठवड्याचा मध्य काही सकारात्मक आणि दिलासादायक बदल घेऊन येण्याची शक्यता आहे. हा काळ नोकरी आणि व्यवसायाच्या क्षेत्राला एक नवीन वळण देऊ शकतो. फक्त गरज आहे ती योग्य वेळ, योग्य पाऊल उचलण्याची. नोकरी करणाऱ्या मकर राशीच्या व्यक्तींचा विचार केला तर भूतकाळात कष्टाचे श्रेय जर दुसऱ्यालाच कुणीतरी घेऊन गेला असेल, तर त्या वेदना आणि तो अन्याय फक्त तुम्हाला माहिती असतील. अनेकदा वाटू शकतं की आपल्या प्रामाणिकपणेची इथे काहीच किंमत नाही, पण धीर सोडू नका. या 7 दिवसांमध्ये वरिष्ठांसोबतचे संबंध सुधारण्यासाठी अनुकूल वातावरण दिसत आहे आणि पडद्यामागील कष्टाची अचानक दखल घेतली जाऊ शकते. नवीन आणि मोठ्या जबाबदाऱ्या सोपवल्या जाण्याचे संकेत मिळत आहेत, ज्या सुरुवातीला मनात थोडी भीती निर्माण करतील, पण त्यातूनच प्रगतीचा मार्ग खुला होण्यास परिस्थिती साथ देऊ शकते. जे तरुण सध्या नवीन नोकरीच्या शोधात आहेत, त्या स्पर्धा परीक्षेच्या अगदी मनापासून तयारी करत आहेत, त्यांना त्यांच्या सातत्याची गोड फळ मिळण्यासाठी सकारात्मक बदल जाणू शकतात. विश्वास ठेवणारे लोक सध्या आजूबाजूला कमी असतील, पण स्वतःवरील विश्वास
कोणत्याही परिस्थितीत डगमगू देऊ नका. व्यवसायाच्या बाबत बोलायचं झालं तर रात्रभर जागून केलेली मेहनत आणि सकाळी अपेक्षेप्रमाणे ग्राहक किंवा काम न मिळण्याची खंत अनेकांना अलीकडच्या काळात अनुभवली असेल. पण या आठवड्यात परिस्थिती काही प्रमाणात बदलू शकते. अनेक दिवसापासून थकीत असलेले पैसे परत मिळण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होऊ शकतात, ज्यामुळे मनावरचा एक मोठा आर्थिक भार हलका होईल. जर एखादा नवीन भागीदारीचा विचार सुरू असेल किंवा मोठी गुंतवणूक करण्याचा मानस असेल तर कागदपत्राची पूर्तता करताना आणि सही करताना अत्यंत सावध राहणं गरजेचं आहे. बाजारातील स्पर्धा जरी वाढली असेल, मार्केटमधली स्पर्धा जरी वाढली असेल आणि विरोधक डोक्यावर काढत असतील, तरी अनोख्या कल्पनेच्या जोरावर तुम्ही त्यावर सहज मात करू शकतात. या काळात कोणाच्याही सांगण्यावरून घाई गडबडीत कोणताही आर्थिक निर्णय घेऊ नका. उत्पन्नाचे नवीन स्रोत समोर येण्यासाठी अनुकूल वातावरण दिसत असले तरी सोबतीने काही अनपेक्षित खर्चही समोर उभे राहू शकतात. त्यामुळे पैशाचे योग्य व्यवस्थापन करणं सध्या सर्वात जास्त गरजेचं आहे. कौटुंबिक आणि नात्याच्या पातळीवर हा काळ जुने गैरसमज बाजूला सावरून पुन्हा एकदा प्रेमाचा फूल बांधण्याचा आहे. पती पत्नीमधील नात्यात जर काही कारणास्तव संवाद पूर्णपणे थांबला असेल तर केवळ अहंकारपोटी नाते आणि अधिक ताणू नका. मनातील कठोरता विसरून समोरच्याला समजून घेणं आणि स्वतःची चूक स्वीकारणे यातूनच नाते टिकवतात. ज्या व्यक्ती सध्या एकट्या आहात त्यांच्या आयुष्यात एखाद्या चांगल्या व्यक्तीची ओळख होण्यासाठी परिस्थिती साथ देऊ शकते. लग्न कार्याची चर्चा घरामध्ये सुरू असलेल्या मकर राशीच्या व्यक्तींच्या विवाहात येणारे जुने अडथळे आता हळूहळू दूर होऊन योग्य स्थळ चालून येण्यासाठी अनुकूल परिस्थिती तयार होऊ शकते. कौटुंबिक पातळीवर आई वडील आणि मुलांसोबत दर्जेदार वेळ घालवण्याची संधी मिळेल. घरातील वातावरण उत्साही ठेवण्यासाठी तुमचे प्रयत्न खूप मोलाचे ठरतील. मात्र घरातील अंतर्गत गोष्टी बाहेर जाणार नाहीत याची काळजी घ्या. आरोग्याची काळजी घेणं हा या संपूर्ण आठवड्याचा सर्वात नाजूक भाग असणार आहे. अनेकदा मकर राशीचे व्यक्ती जगायच्या काळजी घेतात पण स्वतःच्या तब्येतीकडे साफ दुर्लक्ष करतात. शरीर थकले हे जगाला दिसतं पण मन थकले हे अनेकदा कोणाला दिसत नाही. हीच तुमची खरी व्यथा आहे. कामाच्या अतितणावामुळे रात्रीची झोप न येणाऱ्या पचनाच्या समस्या, थकवा, अचानक जाणवणारा खूप सारा थकवा या साऱ्या गोष्टी याच मानसिक अवस्थेतून निर्माण होतात. आरोग्याच्या बाबत कोणताही निष्काळजीपणा करू नका. कोणतीही समस्या गंभीर वाटल्यास स्वतःहून औषधोपचार न करता डॉक्टरांचा योग्य सल्ला घेणं नेहमीच हितकारक ठरेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ मनाचे विचलन थांबवून अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित करण्याचा आहे. परदेश प्रवासाची तीव्र इच्छा असणाऱ्या, शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी परदेशी जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या मकर राशीच्या व्यक्तींना किंवा इतर सरकारी कागदपत्राच्या बाबत काही दिलासादायक बातम्या ऐकायला मिळू शकतात. या 7 दिवसात स्वतःच्या हितासाठी काही चुका आवर्जून टाळाव्या लागतील, ज्या मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्या होत्या. पहिली चूक म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींवरून येणारा अचानक राग आणि त्यात घेतलेले निर्णय. दुसरी चूक म्हणजे अगदी नवीन व्यक्तीवर किंवा वरवर गोड बोलणाऱ्यावर ठेवलेला अतिविश्वास. कोणाशी वाद घालताना आपल्या शब्दांवर ताबा ठेवा, कारण तोंडातून गेलेला शब्द कधीही परत येत नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही कठीण परिस्थितीत स्वतःला कधीही कमी लेखू नका, कारण तुमच्यामध्ये ती क्षमता आहे जी कोणत्याही वादळाला शांत करू शकते. याउलट ज्या नवीन संधी समोर येतील, मग त्या लहान असो की मोठ्या, त्याचा स्वीकार करा. मनात येणाऱ्या नवीन कल्पनावर काम करा आणि कोणतेही मोठा कौटुंबिक निर्णय घेताना घरातील अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यायला अजिबात विसरू नका. आता या 7 दिवसाच्या एक संभाव्य आढावा घेऊया. पहिल्या दिवशी कामाच्या ठिकाणी अधिक सतर्क राहावे लागेल आणि कोणताही व्यावसायिक वाद टाळावा लागेल. दुसऱ्या दिवशी आर्थिक नियोजनाविरुद्ध कोणतीही कृती करू नका, सावध राहून गुंतवणूक करा. तिसऱ्या दिवशी कौटुंबिक सुख आणि नात्यामधील संवाद वाढवण्यावर भर द्या. घरामधल्या किंवा घरातल्या सोबत बसून 2 गोड शब्द बोला. चौथ्या दिवशी व्यवसायात किंवा नोकरीत नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्यासाठी स्वतःला मानसिकदृष्ट्या तयार ठेवा. 5वा दिवस या संपूर्ण आठवड्यातील सर्वात विशेष आणि लक्ष देण्यासारखा ठरू शकतो. या दिवशी एखादा फोन, एखादी भेट, एखादा महत्त्वाचा निर्णय किंवा अडकलेल्या कामात अचानक झालेली हालचाल तुम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का देऊ शकते. म्हणूनच त्या दिवशी घाईघाईने कोणताही निर्णय न घेता पूर्ण संयम बाळगणं योग्य ठरेल. 6व्या दिवशी आरोग्याची विशेष काळजी घ्या, विश्रांतीला प्राधान्य द्या. 7व्या दिवशी संपूर्ण आठवड्याचा शांतपणे आढावा घेऊन
भविष्यातील योजना आखणं अत्यंत फायदेशीर ठरेल. प्रत्येक दिवशी मिळणाऱ्या संधीचा आवर्जून लाभ घ्या. या प्रवासात काही अत्यंत महत्त्वाचे जीवनधडे मिळतील, जे पुढील काळ सोपा करतील. कठीण काळात शांत राहणे किती गरजेचं आहे. जग काही म्हणे, पण स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवणं किती महत्त्वाचं आहे. आणि आपल्या सुखदुःखात सोबत उभ्या राहणाऱ्या व्यक्तीच्या माणसाची किंमत काय असते याची तीव्र जाणीव होईल. आर्थिक शिस्त पाळणे आणि स्वतःच्या शरीराचा आदर करणे हे आयुष्यभराच्या सुखासाठी किती आवश्यक आहे, हे 7 दिवसामधील विविध अनुभव अगदी जवळून शिकवून जातील. शेवटी या संपूर्ण आठवड्याचा सारांश आणि तुमच्यासाठी सर्वात मोठी प्रेरणा हीच आहे की मनात येणाऱ्या नकारात्मक विचारांना पूर्णपणे बाजूला सारून एका नवीन आशेने पुढे जा. या आठवड्यात मिळणारा सर्वात मोठा धडा म्हणजे संयम. सर्वात मोठी संधी म्हणजे कामातली किंवा नात्यातली एक एक नवीन सुंदर सुरुवात. आणि घ्यायची सर्वात मोठी काळजी म्हणजे आरोग्याकडे दुर्लक्ष करणं. त्या मोठ्या इशाराबद्दल बोलूया, जो सर्वात जास्त महत्त्वाचा आहे. या 7 दिवसामध्ये तुमच्या मनात चाललेल्या मोठ्या योजना किंवा आर्थिक निर्णय पूर्णपणे परिपक्व होईपर्यंत मर्यादित आणि विश्वासू लोकांशी शेअर करणं अधिक शहाणपणाचं ठरू शकतं. गोष्टी प्रत्यक्ष येण्यापूर्वीच त्या उघड केल्याने नाहक अडथळे निर्माण होऊ शकतात. हे लक्षात ठेवा. तुमची शांतता हीच तुमची शक्ती आहे. स्वतःवर आणि ईश्वरावर पूर्णपणे विश्वास ठेवा, कारण वेळ कितीही कठीण असली तरी ती बदलती आणि मकर राशीच्या व्यक्तीसाठी ही वेळ नक्कीच बदलणार आहे. हा विश्वास मनात कायम ठेवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते नक्की तुम्ही विचारू शकता. आणि हो, तुम्ही जर आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे प्रत्येक मकर राशीचा व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत वेळेनुसार नक्की पोहोचेल. त्याचबरोबर मंडळी, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ कमेंट करायला मात्र विसरू नका. तर मंडळी, भेटू असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मंडळींना श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त.